नमस्कार. शेतकरी कर्जमाफी संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये नवीन सरकारने काय अटी-शर्ती लावलेल्या आहेत आणि शेतकरी कर्जमाफी आता कशाप्रकारे होणार आहे. तसेच आता राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून एक माहिती मिळालेली ही आहे, की 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे. मग ती कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे, कशाप्रकारे दिली जाणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी काय कामं करायची आहेत आणि 30 जुलैपूर्वी ही रक्कम तुमच्या कुणाच्या खात्यात येऊ शकते आणि कुणाच्या खात्यात येऊ शकत नाही, या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहूयात. सर्वात पहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही जाहीर झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणकोणत्या कर्जमाफी मिळणार आहे, या संदर्भात सर्वात पहिले माहिती पाहूयात. तर आता मागे जेव्हा सरकारने सांगितलं होतं, की 2019ला ज्यांची कर्जमाफी झाली होती, म्हणजे ज्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला होता, अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफी योजनेतून 2,00,000 रुपयांची मदत न मिळता फक्त 50,000ची मिळणार आहे, असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता त्या योजनेमध्ये त्या एका अपडेटमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ज्यांना 2019ला कर्जमाफी मिळाली होती, त्यांना देखील आता 2,00,000चीच कर्जमाफी मिळणार आहे, असे सरकारकडून म्हणण्यात येत आहे. आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना 2,00,000ची कर्जमाफी होणार, हे सर्वात पहिलं जाणून घेऊयात. ज्या शेतकऱ्यांचं 2019चंही कर्ज असेल आणि त्यांचं कर्ज थकीत असेल, तर त्यांनाही 2,00,000ची मदत मिळणार आहे, हे तर स्पष्ट झालेलं आहे. तसेच ज्यांनी 2,00,000च्या ज्यावेळेला 2019ला कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज माफ झालं त्यावेळेला त्यांचं 2,00,000चं आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी जर कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज जर आता पेंडिंग असेल, म्हणजे त्यांना एकदा कर्जमाफीचा लाभ मिळाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी परत कर्ज घेतल्यानंतर ते जे कर्ज आता पेंडिंग आहे, त्याला देखील त्यांना 2,00,000चीच सवलत मिळणार आहे. तसेच त्याच्यानंतर 2020ला म्हणा किंवा 21ला म्हणा, 22ला म्हणा, आत्तापर्यंत 2026 पर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. आता याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना सर्वात पहिलं सर्व ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमच्या बँकेत तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन तुमच्या बँकेत जायचं आहे, ज्याच्यामधून तुम्ही हे अकाउंट ज्या अकाउंटवरती कर्जमाफी तुम्हाला पाहिजे, त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यात पहिलं तर त्या बँक खात्याला तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे का, हे चेक करणं सगळ्यात जास्त जरुरी आहे. बऱ्याचदा आपल्या आधार कार्डची जी के-वाय-सी आहे ती पेंडिंग असते. ती देखील बरेच ट्रान्झॅक्शन होऊ देत नाही. त्यामुळे ते पण चेक करायचं आहे. तसेच कोणतेही कागदपत्र त्याच्यामध्ये जर कमी असतील, तर ते तुम्ही आत्ताच कंप्लीट करून घ्या या आठवड्याभरामध्येच. कारण की शेतकरी कर्जमाफीची डायरेक्ट रक्कम येणार आहे. ती रक्कम नाही आल्यानंतर पुढं कुठला चान्स भेटेल हे माहिती नाही सरकारकडून. आधीच ह्याच कर्जमाफीला जूनमध्ये भेटणार, जुलैमध्ये भेटणार अशा प्रकारे सरकारचे बरेच आश्वासनं आले होते. फायनली जर आता 30 जुलैपर्यंत सरकार पैसे देणार आहे, तर त्याआधी आपलं सगळं अकाउंट क्लिअर असणं जरुरी आहे. मग आता याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं जर 2,00,000चं कर्ज घेतलं असेल आणि त्याचे आता 2ची 2.5 लाख किंवा 2.25 लाख जरी आत्ताच कर्ज घेतलं असेल तरी अगदी 25,000-30,000च वर वाढलेले असतील, तर त्या शेतकऱ्याचे 2,00,000 रुपये सरकार माफ करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधून उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्ही भरून तुमचं कर्ज क्लिअर करू शकतात एक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये काय आहे, ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी आहे शेतीचं, त्यांची कमी रक्कम असेल. पण ज्या शेतकऱ्यांचं जास्त क्षेत्र आहे, त्यांचे जास्त कर्ज घेतलेले असतील, त्या शेतकऱ्यांची कुणाची 5,00,000ची रक्कम असेल, कुणाची 4,00,000ची रक्कम असेल आणि ती रक्कम वाढून म्हणजे व्याजासकट जर वाढून कुणाची 5,00,000ची 7,00,000 झाली असेल किंवा 5,00,000ची 6,50,000 झाली असेल, तर त्याच्यामध्ये जी काही तुमचे 2,00,000 तर तुम्हाला माफ होणारच आहेत. पण उर्वरित जे तुमचं कर्ज आहे, ते कर्ज तुम्ही पूर्ण क्लिअर करण्यासाठी देखील सरकार काही योजनांद्वारे तुम्हाला मदत करणार आहे. आता ते कशाप्रकारे असेल या बाबतीत अजून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही. परंतु एवढं सरकारचं म्हणणं आहे, की आम्ही ते देखील कर्ज तुमचं पूर्णपणे मुक्त होण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत, काही योजनांच्या अंतर्गत. ठीक आहे. आता ते असू द्या, ते पुढचा भाग आहे. आता सध्या हे आहे, की तुम्हाला 30 जुलैपर्यंत खात्यामध्ये कर्जाचे पैसे येण्यासाठी, रक्कम येण्यासाठी आपले जसं की मी तुम्हाला सांगितलं आधार कार्ड, बँकेला लिंक असणं आणि पॅन कार्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या.
ज्यांच्या सातबारा जशा प्रकारे आहेत तशा प्रकारे तुमचे अकाउंट ओके करून घ्या. आणि याच्या अंतर्गत आता जेवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे सरसकट सगळ्याच शेतकरी ह्याच्यामध्ये पात्र होतील. फक्त ज्यांचे बँक खात्यामध्ये जर काही घोटाळा असेल, चुकूनही कागदोपत्रीही काही जर ओके नसेल, तर तुम्हाला ते पैसे येणार नाहीत. त्यामुळे फक्त हे एकमेव महत्त्वाची गोष्ट करून घ्या, ते म्हणजे तुमचे आधार, बँक आणि पॅन ह्या 3 गोष्टी ओके करून घ्या. आता यामध्ये जर कोणत्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे 2019ला कर्ज घेतलं होतं, ते परत फेडलं होतं, परत 20ला घेतलं होतं किंवा परत आत्ता घेतलेले कर्ज, अगदी 2024-25ला घेतलेले कर्ज, ते आपण किती हप्ते भरलेत, किती फेडलेत, त्याला कशाप्रकारे मिळेल, या सर्व संदर्भामध्ये जर ही 2 लाखांच्या पुढची रक्कम तर मिळणार नाही. परंतु जर कुणाला आत्ता कर्ज घेतलेला असेल आणि त्याच्यातूनही कुणी जर रेग्युलरमध्ये हप्तेही भरले असतील, तर त्यांनाही एक बोनस रक्कम म्हणून ₹50,000 मिळणार आहे. आता याच्यामध्ये कृषी मंत्र्यांकडून असं म्हटलं जात आहे, की आम्ही राज्याचे जेवढे पण शेतकरी आहोत, त्यांची यादी, जे कोणी शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, त्यांची यादी अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मागितली आहे. जर त्या यादीमध्ये जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, अशा शेतकऱ्यांना सर्वात पहिलं सांगू इच्छिते, की त्यांची कर्जमाफी होणार नाही किंवा त्यांना त्याच्यातून लाभ मिळणार नाही. आता जे शेतकरी खरं ज्यांना गरज आहे, त्यांचीच फक्त आणि फक्त ही कर्जमाफी होणार आहे. आत्ता असे अपडेट्स जे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये की केंद्रातून शेतकऱ्यांची लिस्ट येणार. तर लिस्ट येण्यामध्ये हा आठवडा जाईल आणि ह्या आठवड्यामध्ये ती लिस्ट आल्यानंतर फायनल शेतकऱ्यांची यादी लागणार आहे, ज्यांची कर्जमाफी फायनली जाहीर झालेली आहे. या संदर्भामध्ये जर कुणाला कुठल्याही प्रकारे प्रश्न असतील, कुठल्याही प्रकारे काही शंका असतील, नक्की विचारा. धन्यवाद.